सकाळी उठून मुलांच्या टिफिनमध्ये रोज काय करून द्यायचं, बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. परंतु आज मी तुम्हाला अतिशय सिंपल अशी रेसिपी घेऊन आलेली आहे आणि खूप पौष्टिक अशी आहे. काही तेलकटसुद्धा नाही आहे. चला आता रेसिपीला सुरुवात करू. इथे कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे. तेल टाकल्यानंतर मोहरी जिरं टाकायचं आणि नंतर बारीक चिरलेले आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे. हिरवी मिरची तेलावर झाली की लगेच आपल्याला कांदा बारीक चिरून टाकायचा आहे आणि कांदासुद्धा आपल्याला तेलावर होऊ द्यायचा. पण इथे मी आता ताजे मटारचा उपयोग केलेला आहे. मुलांच्या पोटामध्ये पौष्टिक जायला हवं म्हणून मी मटार यामध्ये टाकलेले आहे. आणि मटार थोडे झाले की नंतर त्यामध्ये आपल्याला थोडी हळद टाकायची, धने पावडर टाकायचे आणि किंचित थोडंसं तिखट टाकायचं. आणि सगळं जिन्नस झाल्यानंतर आपल्याला परत एक वेळा छान परतून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं. इथे मी तुम्हाला शेवयाचा उपमा करून दाखवणार आहे. आणि नंतर शेवया घ्यायच्या आणि त्या आपल्याला टाकायच्या आहे. आता तेलावरच चांगल्या 2-3 मिनटं छान होऊ द्यायच्या आणि चांगल्या परतून घ्यायच्या आपल्याला. आणि पूर्ण परतून झाल्यानंतर मग आपल्याला पाणी टाकायचं आहे. आता पाणी इथे मी साधं नॉर्मलच पाणी टाकलेलं आहे. गरम पाणी टाकायचं नाही, थंडच पाणी टाकायचं. शेवयाचा अंदाज घेऊनच आपल्याला पाणी इथे टाकायचं आहे आणि मंद आचेवर आपल्याला छान होऊ द्यायचं आहे. झाकण ठेवून द्यायचं आणि छान मंद आचेवर होऊ द्यायचं आहे. आता इथे खट्टा मिठाण्यासाठी म्हणून मी इथे थोडं आमचूर पावडर टाकत आहे किंवा तुम्ही त्यामध्ये लिंबूसुद्धा पिळू शकता. कितीही घाई झाली तरी आपल्याकडे शेवया असतात म्हणून हा नाश्ता कसा पटकन होतो, 5 मिनिटामध्ये होतो आणि याला जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि पोटभरीचा असा नाश्ता आहे. तुम्ही ब्रेकफास्टलासुद्धा करून देऊ शकता किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा अतिशय उत्तम असा हा नाश्ता आहे आणि झटपट होणार आहे. खूप सिंपल पद्धतीने आज मी तुम्हाला शेवयाचा उपमा करून दाखवला आहे. आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मस्त खा, आनंदी राहा. धन्यवाद. चला परत आपण भेटू.